हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द वेदास वैद्य. तर आज आपण बघणार आहोत ॲनाटॉमी म्हणजेच आपला रचना शरीर पेपर 1ची ब्ल्यू प्रिंट आपण आज बघणार आहे. तर ब्ल्यू प्रिंटमध्ये बेसिकली त्याने काय दिलेलं असते की कुठल्या चॅप्टरमधून SAQ विचारला जातो, कुठल्या चॅप्टरमधून LAQ विचारला जातो, MCQ कुठल्या चॅप्टरमधून विचारले जातात. तर ह्याबद्दल ऑफिशियल साईट म्हणजेच आपली NCISMद्वारे हे प्रोव्हाइड केलेलं असतं. तर आता आपण मार्क्स डिस्ट्रीब्युशन बघणार आहेत आणि कोणत्या चॅप्टरमधून SAQ LAQ येतात हे बघणार आहेत. तर सर्वात पहिलं आपण बघूया की मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं आहे. तर जे SAQ असतात ते 40 मार्क्ससाठी असतात. त्याच्यामध्ये 8 क्वेश्चन्स असतात. म्हणजेच प्रत्येक एक क्वेश्चन असतो तो 5 मार्कासाठी दिलेला जातो. तर 5 मार्कासाठी एक प्रश्न असतो म्हणजे ऑलमोस्ट 1.5 पेजपर्यंत तुमचा आन्सर कवरअप झाला पाहिजे. LAQ जे असतात म्हणजेच आपले मोठे क्वेश्चन्स लॉंग आन्सर ते असतात 40 मार्क्ससाठी. त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात. आता ते पण ऑलमोस्ट 2 किंवा 2.5 पेजेसचं आन्सर एक्सपेक्टेड असते. त्याच्यानंतर आहे MCQ जे असतात 20 मार्क्ससाठी. सो असं करून तुमचे होतात टोटल 100 मार्क्स म्हणजेच 100 मार्क्सचा पेपर 1 आणि उरलेला 100 मार्क्सचा पेपर 2 असा 200 मार्काचा तुमचा थिअरीचा पेपर बनतो. आता सर्वात पहिलं आपण बघणार आहेत की SAQ. आता 8 SAQ आहेत म्हणजेच 8 क्वेश्चन्स आहेत SAQमध्ये. त्याच्यातून जो पहिला क्वेश्चन आहे तो शरीर उपक्रमणीय किंवा परिभाषा या 2 चॅप्टरमधून कुठल्या तरी एक चॅप्टरमधून तुम्हाला 5 MCQ येतील आणि एक SAQ येईल. म्हणजेच हे कन्फर्मच आहे की शरीर उपक्रमणीय किंवा परिभाषा या 2 चॅप्टरमधून कुठला तरी एक SAQ किंवा 5 MCQ येणार आहे. दुसरा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय येणार आहे तर गर्भशारीर किंवा मॉडर्नमधून आपण ज्याला म्हणतो एम्ब्रिओलॉजी ह्याच्यातून एक SAQ, एक LAQ, 5 MCQ असं करून तुमचे 20 मार्क्स या 2 चॅप्टर केल्याने कवरअप होऊन जातात. तिसरा क्वेश्चन आहे अस्थिशारीर म्हणजेच मॉडर्नमध्ये ऑस्टिओलॉजी ह्याच्यातून एक SAQ, एक LAQ, एक MCQ असा 16 मार्क्स तुमचे या 2 चॅप्टरमधून कवरअप होतात. जो 4th क्वेश्चन आहे त्याच्यात केश, दंत, नख ह्या 3 टॉपिकमधून कुठला तरी एक क्वेश्चन पडणारच की केशबद्दल वर्णन करा किंवा दंतबद्दल वर्णन करा किंवा नखबद्दल वर्णन करा. ह्या तिघांमधून कुठला तरी एक क्वेश्चन पडणारच. जो 5वा प्रश्न आहे तो आहे बेसिकली पेशीशारीर किंवा मॉडर्नमधून ज्याला मायोलॉजी असं म्हणतात त्याच्यामधून येईल. ह्याच्यामध्ये 2 SAQ, एक MCQ म्हणजे असे तुमचे क्वेश्चन 5थमध्ये 11 मार्क कवरअप होऊन जातात. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे त्याच्यात संधिशारीर, स्नायू किंवा आर्थोलॉजी अशा ह्या 3 सेक्शनमधून तुम्हाला एक LAQ, एक SAQ आणि 2 MCQ असे तुमचे 17 मार्क या 3 चॅप्टरमधून कवरअप होऊन जातात. जो 7वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये नर्वस सिस्टममधून 5 MCQ तर फिक्स येणारच आहेत. त्याच्यासोबत हा एक SAQसुद्धा येईल. त्याच्यानंतर 8वा प्रश्न आहे तो एंडोक्रिनोलॉजी किंवा लिम्फॅटिक सिस्टम या 2 चॅप्टरमधून कुठला तरी एक तुम्हाला LAQ येईल, 2 SAQ येतील आणि 6 MCQ येतील. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत LAQमध्ये. तर LAQमध्ये सर्वात पहिला LAQ तुम्हाला पडेल तो गर्भशारीर किंवा एम्ब्रिओलॉजी ह्यामधून पडू शकतो. आता बेसिकली कधीकधी असं असते की LAQमध्ये दोन्ही विचारले जातात. म्हणजे अर्धा पार्ट असतो तो आयुर्वेदाचा विचारतात, अर्धा पार्ट असतो तो मॉडर्नचा विचारतात. जसं की गर्भशारीर वर्णन करा व त्याचं मॉडर्ननुसार कोरिलेशन सांगा असं एक प्रश्न पडू शकतो की दोघांबद्दल विचारू शकतात आयुर्वेदासाठी आणि मॉडर्नसाठी म्हणजेच दोन्ही एकत्र विचारू शकतात. दुसरा प्रश्न आहे तो आहे अस्थी किंवा ऑस्टिओलॉजी म्हणजेच बोन म्हणजे असा पण प्रश्न पडू शकतो की अस्थीची व्याख्या लिहा व ह्युमरस किंवा क्लॅविकल असा बोन एक्सप्लेन करा. तर असासुद्धा क्वेश्चन पडू शकतो किंवा नुसतं अस्थिशारीर एक्सप्लेन करा किंवा एखादा बोन देतील तो एक्सप्लेन करायला सांगतील असासुद्धा करतात. तिसरा प्रश्न आहे तो संधी, स्नायू किंवा आर्थोलॉजी ह्याच्यातून विचारला जाऊ शकतो. चौथा आहे तो आहे नर्वस सिस्टम, एंडोक्रिनोलॉजी किंवा लिम्फॅटिक सिस्टम या 3 सेक्शनमधून कुठल्या पण ह्याच्यातून एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही झाली तुमची ॲनाटॉमीची पेपर 1ची ब्ल्यू प्रिंट इथे संपली आहे. आता आपण बघणार आहोत
की सर्वात जास्त वेटेज कशाला आहे. ते जो गर्भशारीचा सेक्शन आहे त्याला 20 मार्काचं वेटेज आहे. अस्थिशारीरवाला सेक्शन आहे त्याला 16 मार्काचं वेटेज आहे. आणि केश, दंत, नख जो एकदम छोटासा चॅप्टर आहे हा सुद्धा केला तर तुमचा एक SAQ कन्फर्म होऊन जातो. सो हे हायली वेटेज टॉपिक आहे. सो हे टॉपिक सोडू नका. आता तर फ्रेंड्स, आता तुम्हाला ब्लूप्रिंट आहे ती मी सांगितलेली आहे पेपर 1ची. आज आपण बघणार आहोत ॲनाटॉमीचा पेपर 1चा 1 शॉट, म्हणजे हा एक रिव्हिजन व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. तर सर्वात पहिलं आपण बघणार आहेत अस्थिशारीर. अस्थिशारीर या टॉपिकवरती तुम्हाला एक SAQ आणि एक LAQ येऊ शकतो. तर अस्थिशारीर पेपरमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की अस्थिशारीर वर्णन करा, त्याची व्याख्या, त्याची उत्पत्ती, त्याचं स्वरूप आणि त्याचे प्रकार वर्णन करा, असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो. तर सर्वात पहिला अस्थिची व्याख्या. अस्यते इति अस्thi, अस्thi एक कंठनाशम देहस्मिन. तर अस्थि म्हणजे काय असते? अस्थि म्हणजे जो टिकून राहतो, तो शरीराचा भाग, शरीरातील एक कठीण अंश म्हणजेच अस्थि. रस, रक्तादी धातूंचा नाश झाला तरी अस्थि धातू आपले अस्तित्व टिकून असतो. अस्थि म्हणजेच काय तर आपण मॉडर्नमध्ये त्याला बोन्स बोलतो. तर एक असा शरीराचा भाग जो कठीण असतो, म्हणजे जरी आपल्या बॉडीमधून रस, रक्त हे जे धातू आहेत त्यांचा नाश झाला तरी पण जो अस्थि धातू आहे त्याचा नाश पावत नाही, तो अस्तित्वात टिकून राहतो. ही झाली त्याची व्याख्या. तर काय आपण त्याची व्याख्या बघितली की असा शरीराचा एक कठीण भाग किंवा कठीण अंश आपण बोलतो की तो रस, रक्तादी धातू जरी नाश पावले तरी अस्थि धातू नाश पावत नाही, तो शरीराचा असा भाग आहे जो टिकून राहतो. ही झाली त्याची व्याख्या. त्याच्यानंतर दुसरं, रसास्तृक मास मेद अस्थि मज्जा शुक्राणी धातवः अष्टांगहृदय सूत्रस्थान. पहिला अध्याय 31वा श्लोक की शरीराचे जे धारण करतात म्हणून त्यांना धातू असे म्हणतात. शरीरात असणाऱ्या 7 धातूंपैकी अस्थि धातू हा 5व्या क्रमांकाचा धातू आहे. तर ही बेसिकली हे 2 डेफिनेशन आहेत. ह्या 2 डेफिनेशनमधून तुम्हाला जो श्लोक बायहार्ट होत असेल तो तुम्ही करा आणि त्याची डेफिनेशन लिहा. पहिला श्लोकसुद्धा इझी आहे. सेकंडवाला श्लोक जो आपण क्रियाशरीरमध्ये सुद्धा वाचलेला असतो. आता आपण बघणार आहे त्याची उत्पत्ती काय. रसाद रक्तम ततो मांसम मांस उन्मेदस्ततो अस्थिः च मेद स्नेह स्वेदो दृढत्वम पुष्टिंस्तथा च. आता हा श्लोक जर तुमच्याकडून होत असेल तर करा, नसेल होत तर त्याची नुसती एक्सप्लेनेशन, त्याची उत्पत्ती फक्त लिहिली तरी चालते. तर त्याची उत्पत्ती काय सांगितलेली आहे की अस्थीची उत्पत्ती व पुष्टी मेदापासून होते. तर अस्थीची उत्पत्ती आणि पुष्टी कोणापासून होते? मेदापासून होते. मेदाचे मेद धात्व अग्नीद्वारे पचन होऊन त्यावर पृथ्वी, अग्नी, वायू यांचा संयोग झाल्यामुळे तो खर होतो. तर अस्थीची उत्पत्ती आणि पुष्टी कोणापासून होते? मेदापासून होते. कशी होती? तर जेव्हा मेदाचे मेदधात्व अग्नीद्वारे पचन होते त्यावर 3 महाभूत सांगितले आहेत. कुठले? तर पृथ्वी, अग्नी, वायू या 3 गोष्टींचा जेव्हा संयोग होतो त्याच्यामुळे तो कसा बनतो? खरं बनतो. अशा खरं म्हणजेच काय? तर हार्ड सबस्टन्स आपण बोलतो त्याला खरं झालेल्या मेदाचा अस्थिज असे म्हणतात. तर ही झाली त्याची उत्पत्ती. आपण व्याख्या बघितली, उत्पत्ती बघितली. उत्पत्ती कशी होते? तर मेदापासून होते. जेव्हा मेदाचे पचन होते तेव्हा त्याच्यावर पृथ्वी, अग्नी, वायू या तिघांचा संयोग झाल्यामुळे तो खरं बनतो आणि हा खरं झालेला जो मेद असतो त्यालाच आपण अस्थि असे म्हणतात. आता त्याचं स्वरूप बघूया. तर ह्यात स्वरूपमध्ये त्यांनी पहिला पॉईंट काय सांगितलेला आहे की त्वचा, मांस इत्यादी सर्व रचना नष्ट झाल्यावर सुद्धा अस्थीचा नाश होत नाही, कारण ते शरीराचा सार असतात. हा झाला पहिला मुद्दा. तर अस्थि हा कसा आहे? तर पितृज भाव आहे. कारण का? तर तो कठीण आहे म्हणून तो कसा आहे? तर पितृज भाव आहे. अस्थीमध्ये कुठल्या ह्याचं पंचभौतिकत्व असणार? अस्थि म्हणजेच बेसिकली आपण बोलतो हाड किंवा कठीण, खरं. तर हे सगळे कुठल्या महाभूताचे प्रधान आहेत? तर पृथ्वी महाभूत असतो. दोष अधिष्ठान अस्थीमध्ये कुठला दोष असतो? तर वात दोष असतो. आणि अस्थि आणि वात यांचा कसा संबंध असतो? आश्रयी संबंध असतो. अस्थिधातूचा मल कुठला असतो? तर नख आणि केश.
अस्थिधातूचा सार कुठला असतो? मज्जा. अस्थि व स्रोतसाचं मूल कुठलं असते? तर मेद आणि जंघन. तर आता हे मुद्दे आपण त्याचं स्वरूप बघितलेलं. पहिला पॉईंट काय होतं की जर त्वचा, मांस इत्यादी ही सर्व रचना आहेत त्या नष्ट झाला तरी पण अस्थीचा नाश होत नाही. का नाश होत नाही? कारण तो शरीराचा सार असतो. दुसरा मुद्दा काय आहे की अस्थि हा कुठला भाव आहे? पितृज भाव आहे. का पितृज भाव आहे? कारण तो कठीण आहे. तिसरं, ह्याच्यामध्ये कुठलं पंचमहाभूत असते? तर पृथ्वी महाभूत ह्याच्यामध्ये प्रधान असते. त्याच्यानंतर दोष अधिष्ठान कुठलं असते? तर वातदोष असते. आणि आपण क्रियाशरीरमध्ये सुद्धा बघितलेलं होतं की अस्थि आणि वात यांचा कसा संबंध आहे? आश्रयी संबंध आहे. अस्थिधातूचा मल कुठला आहे? नख, केश. अस्थिधातूचं सार काय आहे? मज्जा. अस्थि व स्रोतसाचं मूल कुठलं आहे? मेध व जंगन. अस्थि हा कठीण. अस्थि कसा आहे? तर कठीण आहे, जड आहे, भरीव आहे. त्याच्यानंतर त्यात पृथ्वी महाभूत अधिक्य असते. पृथ्वी, अग्नी, वायू यांचा हा संघात असून त्यांच्या उष्णतेने पाक होऊन त्याला कठीणपणा येतो. नंतर त्यात वायू आकाशामुळे पोकळी निर्माण होते व त्या पोकळीत मेदाचा स्नेह भरला जातो. त्याला मज्जा असे म्हणतात. म्हणजेच जे बोन असतात तर बेसिकली काय होते की जो मेद धातू असतो तो जेव्हा त्याचं पचन होते, त्याचं पचन झाल्यानंतर काय होते की तो अस्थीमध्ये कन्वर्ट होऊन जातो. पण त्याने काय सांगितलेलं की जी पोकळी निर्माण होते कोणामुळे? तर जो आकाश आहे, आकाशचं गुण काय आहे? तर पोकळी निर्माण करणं. तर जेव्हा तो पोकळी निर्माण करतो तर तेव्हा त्याच्यात स्नेह भरला जातो आणि त्या स्नेहालाच आपण मज्जा असं म्हणतात. ही मज्जा देखील अणव अस्थी व मोठ्या अस्थींमध्ये वेगवेगळी असते. आता त्यांनी काय सांगितलेले आहे की अणव अस्थी व मोठी अस्थी म्हणजे छोट्या आणि मोठे अस्थी असतात. म्हणजे छोटे बोन्स आणि मोठे बोन्स ह्या दोघांमध्ये सुद्धा ही जी मज्जा असते ती भरलेली असते, पण ती वेगवेगळी भरलेली असते. सो हे झालं अस्थिबद्दल वर्णन. आता अस्थीचं कार्य काय? तर हा श्लोक इझी आहे आणि हा एक्झाममध्ये तुम्ही लिहिलं तर बरं पडेल. अस्थीनी देहधारणं मज्जा हा पुष्टीच. तर अस्थि काय करतो? तर अस्थि आहे तो देहाचं धारण करतो व मज्जा धातूची पुष्टी करतो. हे त्याचं प्रधान कार्य आहे. अस्थीचे प्रधान कार्य काय आहे? देहधारण करणे आणि मज्जा धातूची पुष्टी करणे. हा झाला पहिला मुद्दा. अस्थि आहे तो काय करतो? तर आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार प्राप्त करून देतो. हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा, शरीरातील त्वचा, मांस, स्नायू, सिरा, धमनी या रचनांना आश्रय प्राप्त करून देणे. तर तिसरा मुद्दा त्याने काय सांगितलं? कोणाला आश्रय प्राप्त करून देतो? त्वचा, मांस, स्नायू, सिरा, धमनी ह्या जितक्या पण रचना आहेत त्यांना आश्रय प्राप्त करून देतो. जितके पण महत्त्वाचे अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, त्यांचं रक्षण करतो. अस्थिसंधी म्हणजेच काय? तर जॉईंट्समध्ये तो काय करतो की शरीराची हालचाली त्याच्यामुळेच होतात. अस्थिसंधीमुळे शरीराची स्थिती अस्थींवर अवलंबून असते. सो बेसिकली आपण ह्याचे 6 कार्य बघितलेले आहेत. सर्वात प्रथम कार्य किंवा प्रधान कार्य कुठलं आहे? तर अस्थीचे प्रधान कार्य आहे की देहाचे धारण करणे आणि मज्जा धातूची पुष्टी करणे. दुसरं काय आहे की शरीराचे विशिष्ट आकार प्राप्त करून देणे. हा कोणाला आश्रय प्राप्त करून देतो? शरीरातील त्वचा, मांस, स्नायू, सिरा, धमनी या रचनांना तो आश्रय प्राप्त करून देतो. त्याच्यानंतर कोणाचे रक्षण करतो? जितके पण महत्त्वाचे अवयव आहेत त्यांचे रक्षण करतो. अस्थिसंधीमुळे काय होते? शरीराची हालचाल होते. शरीराची स्थिती कशावर अवलंबून असते? अस्थीवर अवलंबून असते. हे झाले त्याचे कार्य. आता आपण पुढे बघणार आहोत अस्थीचे प्रकार. हा श्लोक लर्न करा अस्थीच्या प्रकाराचा. एतानि पंचविधानि भवन्ति ततधा कपाल, रुचक, तरुण, वलय, नलक, संज्ञानी. सुश्रुत शारीरस्थान 5वा अध्याय 22वा श्लोक. तर अस्थीचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. हे प्रकार अस्थीच्या आकारानुसार आहेत. MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की अस्थीच्या आकारानुसार किती त्याचे प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. तर सर्वात पहिला आहे कपालस्थी म्हणजेच फ्लॅट बोन्स. दुसरा आहे रुचक अस्थी म्हणजेच तीत. तिसरा आहे तरुण अस्थी म्हणजेच कार्टिलेजेस.
चौथा आहे वलय अस्थी म्हणजेच कर्व्ड बोन्स, नलक अस्थी म्हणजेच लॉंग बोन्स, याशिवाय अणव अस्थी म्हणजे शॉर्ट बोन्स हा प्रकारही सुश्रुतांनी मानलेला आहे. तर असा एक MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू प्रश्न येऊ शकतो की सुश्रुतांनी कुठला प्रकार मानलेला आहे. तर अणव अस्थी म्हणजे शॉर्ट बोन्स. आता सर्वात पहिलं आपण बघणार आहोत कपाल अस्थी. तर कपाल अस्थीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की तेषां जानू नितंबास गंडतालु शंखशिरः सुकपालानि, सुश्रुतशास्त्रस्थान 5वा अध्याय 22वा श्लोक. तर कम म्हणजे शिर, त्याचे पालन करतो तो कपाल अस्थी, साधारणतः चापट व रुंद. तर कपाल अस्थीमध्ये त्याने काय सांगितलं आहे, तेषां जानू नितंबास गंडतालु शंखशिरः सुकपालानि, सुश्रुतशास्त्रस्थान 5वा अध्याय 22वा श्लोक. कम नाम शिरः तं पालयति इति कपालः. हा श्लोक लर्न होत असेल तर लर्न करा, किंवा जितके प्रकार आहेत त्याचे प्रकार आणि त्याचं एक्सप्लेनेशन हे लिहिलं तरीसुद्धा चालेल. तर कम म्हणजेच काय, तर कम म्हणजे शिर, त्याचे पालन करतो तो कपाल अस्थी, साधारणतः चापट व रुंद पसरट अशा अस्थींना कपाल अस्थी असे म्हणतात. म्हणजे जितके पण फ्लॅट बोन्स आहेत त्यांना कपाल अस्थी असे म्हणतात. अशा अस्थी विशेषतः शिरः प्रदेशी आढळतात. म्हणजेच बेसिकली जो आपला हेड रिजन असतो, स्कल रिजन असतो, तिकडे कपाल अस्थी मोस्टली दिसतात. उदाहरणार्थ शिरः करोटी म्हणजे स्कल बनविणारे अस्थी, तसेच नितंब अस्थी म्हणजेच हिप बोन, अंशफलक अस्थी म्हणजे स्कॅप्युला. इथे कुठले अस्थी सापडतात, कपाल अस्थी. कपाल अस्थीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की असे अस्थी जे चापट असतात, रुंद असतात, पसरट असतात त्यांना कपाल अस्थी असे म्हणतात. आणि हे विशिष्टतः कुठल्या प्रदेशी आढळतात, तर शिरः प्रदेशी आढळतात. उदाहरणमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे, तर शिरः करोटी म्हणजे स्कल, नितंब अस्थी म्हणजेच हिप बोन, अंशफलक अस्थी म्हणजे स्कॅप्युला. हे 3 एक्झाम्पल कपाल अस्थीचे दिलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा बघणारा प्रकार तो आहे रुचक अस्थी. दशनास्तु रुचकानी, सुश्रुतशास्त्रस्थान 5वा अध्याय 22वा श्लोक. तुम्ही ह्याचे जर प्रकार बघतील तर सगळ्यांमध्ये सुश्रुतशास्त्रस्थान 5वा अध्याय 22वा श्लोक हाच रेफरन्स दिलेला आहे. सो एक्झाममध्ये जर तुम्ही श्लोक लर्न करून जातात तर तुम्हाला हा रेफरन्स लिहायलासुद्धा इझी पडेल, कारण सगळ्यांचा रेफरन्स सेमच आहे. दशनास्तु रुचकानी, सुश्रुतशास्त्रस्थान 5वा अध्याय 22वा श्लोक. तर रुचक अस्थी म्हणजेच काय, तर अन्नाचे चवरण करून त्यास रुची उत्पन्न करणारे अस्थी म्हणजेच रुचक अस्थी होय. मुखामध्ये असणारे दात हे रुचक अस्थी आहेत. आधुनिक शास्त्रात रुचक अस्थींची गणना अस्थींमध्ये केलेली नाही. तर बेसिकली जे आपण फूड इनटेक करतो ते ज्याच्यामुळे आपण चिविंग प्रोसेस करतो आणि आपल्याला जी रुची उत्पन्न होते त्याला रुचक, ती कशामुळे होते तर रुचक अस्थीमुळे होते. आणि हे रुचक अस्थी म्हणजेच काय, तर बेसिकली आपले तीत असतात त्यालाच रुचक अस्थी असे म्हणतात. आणि आधुनिक शास्त्रात ह्याचं अस्थींमध्ये ह्याची काउंटिंग केलेली नाही आहे. हे झाले 3 मुद्दे रुचक अस्थीचे. पहिलं काय बघितलेलं की हे अन्नाचे चवरण करते आणि आपल्याला रुची उत्पन्न करते. कशामुळे, तर हे रुचक अस्थीमुळे. दुसरा मुद्दा काय आहे की मुखामध्ये असणारे जे दात आहेत त्यालाच आपण रुचक अस्थी म्हणतात आणि आधुनिक शास्त्रात ह्याची गणना केलेली नाही आहे अस्थींमध्ये. आता तिसरा प्रकार बघणार आहोत तो आहे तरुण अस्थी. घ्राण कर्ण ग्रीवा अक्षी कोशेषु तरुणानी, सुश्रुतशास्त्रस्थान 5वा अध्याय 22वा श्लोक. तर तरुण अस्थी म्हणजेच काय, ते या अस्थी असतात ते मृदू असतात. मृदू म्हणजेच काय, तर मृदू म्हणजेच बेसिकली सॉफ्ट किंवा कोमल, ह्या गोष्टीला आपण मृदू बोलतो. तर या अस्थी कशा असतात, मृदू असतात. अस्थींसारखे काठिण्य त्यात आलेले नसते. म्हणजे अस्थी कशा असतात, तर अस्थी हार्ड असतात, तर ते हार्ड नसतात, ते थोडेसे सॉफ्ट असतात. तर जेव्हा मेदधातूचा पाक होतो त्या अस्थी धातूंची निर्मिती होते. आपण पहिला पण बघितलेलं की मेदधातूचा पाक झाला त्याच्यामुळे अस्थिधातूची निर्मिती झाली. पण जेव्हा हा पाक आहे तो पूर्णपणे न झाल्यास तरुण अस्थीची निर्मिती होते. जर हा पाक आहे तो पूर्ण नाही झाला तर कोणाची निर्मिती होते, तरुण अस्थीची निर्मिती होते. त्यांना घनता प्राप्त होत नाही. हे अस्थी लवचिक असतात म्हणजेच फ्लेक्सिबल असतात, वागतात पण सहज आणि तुटत नाही. आधुनिक शास्त्रात तरुण अस्थींची गणना अस्थींमध्ये केलेली नाही.
तर बेसिकली तरुण अस्थी कशा असतात, मृदू असतात, अस्थिसारख्या याच्यात काठीने आलेले नसते. जेव्हा मेदधातूचा पाक होतो तेव्हा अस्थिधातूची निर्मिती होते, पण हा जेव्हा पाक पूर्णपणे होत नाही तेव्हा तरुण अस्थीची निर्मिती होते. आणि हे तरुण अस्थी कसे असतात, तर हे वागतात पण सहज आणि तुटत नाही, लवचिक असतात, फ्लेक्सिबल असतात. आणि आधुनिक शास्त्रात ह्याची आपण गणना केलेली नाही आहे. ह्याचे एक्झाम्पल काय आहेत, नासापटल, कर्णपाली, कंठनाडी म्हणजे श्वासप्रणाली. 3 एक्झाम्पल दिलेले आहेत तुमच्या बुकमध्ये तरुण अस्थीचे, नासापटल, कर्णपाली आणि कंठनाडी. चौथा प्रकार आपण बघणार आहोत तो आहे वलय अस्थी. पार्श्वपृष्ठरोह अस्थी म्हणजेच काय, तर बेसिकली वर्तुळा आकार किंवा अर्धवर्तुळा आकार या शेपचे जे अस्थी असतात त्याला वलय अस्थी असे म्हणतात. आणि त्याचे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, केशरुका म्हणजेच वर्टिब्रेट, परशुका म्हणजेच रिब्स. 5वा प्रकार आहे तो आहे नलक अस्थी. जे अस्थी नलिकेप्रमाणे लांबट व गोल आकाराचे असतात त्यांना नलक अस्थी असे म्हणतात. यात नलिकेप्रमाणे पोकळी असते व त्यामध्ये अस्थिमज्जा असते. तर त्याने काय सांगितलेलं आहे की जे नलिकेप्रमाणे असतात आणि त्याच्यामध्ये ती पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये काय भरलेलं असते, अस्थी किंवा मज्जा भरलेली असते, त्याला नलक अस्थी असे म्हणतात. आणि हे कुठे असतात, तर शाखा प्रदेशी हे असतात. उदाहरणार्थ प्रगंड अस्थी म्हणजेच ह्युमरस, पूर्व अस्थी म्हणजेच फ्युमर. तर हे झालं नलक अस्थीबद्दल. आता आपण बघणार आहोत अणव अस्थी. अणव अस्थी म्हणजेच हा प्रकार आहे तो सुश्रुताने मेन्शन केलेला आहे. आचार्यांनी जरी अस्थीचे मुख्यतः 5 प्रकार सांगितलेले असले तरी सुश्रुत संहितेत अणव अस्थीचा उल्लेख इतरत्र आढळतो. आकाराने लहान असलेल्या अस्थींना अणव अस्थी असे म्हणतात. अणव अस्थी म्हणजेच काय, जे आकाराने लहान असतात, जे छोटे असतात आकाराने, त्यांना अणव अस्थी असे म्हणतात. या प्रकारच्या अस्थी मणिबंध म्हणजे सुब्रिस व गुल्फ अँकल प्रदेशी असतात. उदाहरणार्थ कार्पल बोन्स व टार्सल बोन्स. अस्थी संख्या. आता हा खूप इम्पॉर्टंट सेक्शन आहे. ह्याच्यातून बहुतेकतः MCQमध्ये प्रश्न विचारला जातो की चरकनुसार अस्थीची संख्या किती, सुश्रुतनुसार अस्थीची संख्या किती, असं नेहमी विचारलं जातं. तर चरकनुसार अस्थीची संख्या आहे 360, सुश्रुतनुसार आहे 300, आधुनिक शास्त्रानुसार आहे 206 आणि युनानीनुसार 242 आहे. तर चरकनुसार किती आहेत 360, सुश्रुतानुसार 300, आधुनिक शास्त्रानुसार 206 आणि युनानीनुसार 242. हे झाले अस्थीची संख्या. मतभिन्नतेची कारणे. तर अस्थिगणनात पद्धतीची भिन्नता, दंत, नख इत्यादीचा अस्थिगणना करताना आयुर्वेदित समावेश केलेला आहे, पण आधुनिक शास्त्रात ह्याचा समावेश केलेला नाही आहे, म्हणून ह्याच्यामध्ये मतभिन्नता येते. जो तरुण अस्थी, कुर्चा यांचा समावेश अस्थिगणनेत केलेला आढळतो, तर आधुनिक शास्त्रात ह्याचं गणना केलेलीच नाही आहे, म्हणून आयुर्वेदामध्ये आणि आधुनिक शास्त्रामध्ये मतभिन्नता आढळते. बाल अवस्थेतील शरीराची अस्थींची व प्रौढ अवस्थेतील शरीराच्या अस्थींची गणना केली तर संख्येमध्ये भिन्नता येते. बिकॉज आपण मॉडर्नमध्ये पण सुद्धा बघितलेलं आहे की जे बाल अवस्थेमध्ये अस्थींची संख्या आहे ती वेगळी आहे आणि तरुण अवस्था किंवा प्रौढ अवस्थामध्ये वेगळी आहे. आयुर्वेदात अस्थींची गणना करताना अस्थींच्या वेगवेगळ्या भागांची गणना स्वतंत्र अस्थी म्हणून केलेली आढळते. तर इथे आपला अस्थी हा चॅप्टर फिनिश झालेला आहे. एकदा आपण शॉर्टमध्ये फटाफट रिकॅप करूया की काय बघितलं आपण स्टार्टिंगपासून. तर सर्वात पहिला प्रश्न आला की काहीही प्रश्न आला अस्थीचे प्रकार लिहा, तरी पण स्टार्टिंग आहे ही नेहमी त्याच्या व्याख्यापासून करायची असते. प्रश्न कुठलाही टॉपिकवरती आला तर सर्वात पहिला त्याची व्याख्या येणारच. तर त्याची व्याख्या आपण बघितलेली होती. तर अस्थी म्हणजेच काय असते की शरीराचा एक असा कठीण अंश की रक्तादी जितके पण धातू आहेत त्यांचा नाश झाला तरी तो नाश पावत नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरी व्याख्या काय होती की हा अस्थी धातू आहे तो सप्तधातूंपैकी 5व्या क्रमांकाचा धातू आहे. हा झाला दुसरा मुद्दा. ही झाली त्याची व्याख्या. उत्पत्तीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की अस्थीची उत्पत्ती कशी झालेली आहे, तर मेधापासून झालेली आहे की जेव्हा मेधाचे पचन होते तेव्हा त्याच्यावरती अग्नी, पृथ्वी, वायू यांचा जेव्हा संयोग होतो त्याच्यामुळे तो खरं बनतो
करतो आणि जो खरं झालेला मेद असतो त्यालाच आपण अस्थि असे म्हणतात. ही झाली त्याची उत्पत्ती. त्याचं स्वरूपमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्वचा मांस हे सर्व जे रचना आहेत ते जरी नाश झाले तरी अस्थि आहे तो नाश होत नाही. का नाश होत नाही? कारण तो शरीराचा सार आहे. अस्थि हा कुठला भाव आहे? पितृज भाव आहे. का? कारण तो कठीण आहे. पांचभौतिकत्वामध्ये काय आहे त्याच्यात? पृथ्वी महाभूत प्रधान आहे. दोष कुठलं अधिष्ठान आहे? वात दोष आहे. म्हणजेच अस्थि व वात हे कसे राहतात? आश्रयी संबंधाने राहतात. अस्थि धातूचा मल कुठला आहे? नख आणि केश. अस्थि धातूचं सार मज्जा. अस्थि व स्रोतसाचं मूल मेद व जंघन. त्याच्यानंतर आपण त्याचं कार्य बघितलेलं. किती कार्य त्यांनी सांगितले आहेत? 6 कार्य सांगितले आहेत. पण त्यातलं सर्वात महत्त्वाचं प्रधान कार्य त्याचं काय आहे की ते देहाचे धारण करतो व मज्जा धातूची पुष्टी करतो. दुसरं काय आहे की शरीराचा विशिष्ट आकार प्राप्त करून देतो. तिसरं काय आहे की जितके पण शरीरातील त्वचा, मांस, स्नायू, शिरा, धमनी आहेत हे सर्व रचनांना आश्रय प्राप्त करून देतो. जितके पण महत्त्वाचे अव्यय आहेत त्यांचे रक्षण करतो. अस्थिसंधीमध्ये शरीराची हालचाल होते. शरीराची स्थिती अस्थींवर अवलंबून असते. हे झाले त्याचे कार्य. अस्थीचे किती प्रकार आहेत? 5 प्रकार आहेत. आणि हे 5 प्रकार कशा पाडलेले आहेत? आकारानुसार त्याचे 5 प्रकार पाडलेले आहेत. सर्वात पहिला आहे कपाल अस्थी. कपाल अस्थी म्हणजेच काय? तर फ्लॅट बोन्स. म्हणजेच हे चापट, रुंदट किंवा पसरट अशा अस्थी असतात. त्यांना कपाल अस्थी असे म्हणतात. ते विशिष्ट कोणत्या प्रदेशी? शिरः प्रदेशी आढळतात. 3 एक्झाम्पल दिलेले आहेत कपाल अस्थीचे. शिरः करोटी, स्कल. नितंब अस्थी, हिप बोन. अंशफलक अस्थी म्हणजे स्कॅप्युला. दुसरा प्रकार कुठला आहे? रुचक अस्थी. रुचक अस्थी म्हणजेच काय? त्याच्यामध्ये 3 मुद्दे आपण बघितलेले होते की काय? सर्वात पहिला की अन्नाचे चवरण होते आणि जे अन्नाचे चवरण होऊन त्याला जी रुची उत्पन्न करते म्हणजेच कुठले अस्थी? रुचक अस्थी. आणि हे मुखामध्ये असणारे जे दात आहेत त्यांनाच आपण रुचक अस्थी असे म्हणतात. आणि आधुनिक शास्त्र त्याची गणना केलेली नाही आहेत. हे झाले 3 मुद्दे. तरुण अस्थी. तरुण अस्थी कसे असतात? मृदू असतात. अस्थींसारखे त्यात काठिण्य असते का? नसते त्यात काठिण्य. जेव्हा मेद धातूचा पाक होतो तेव्हा अस्थि धातूची निर्मिती होते. पण हा पाक आहे तो पूर्णतः न झाल्यास तो तरुण अस्थीमध्ये फॉर्म होतो. ते वागतात पण सहज, तुटत नाही आणि ते लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात. पण आधुनिक शास्त्राची गणना नाही केली आहे. ह्याचे 3 एक्झाम्पल आहेत. नासापलट, कर्णपाली, कंठनाडी. वलय अस्थी म्हणजेच काय? वर्तुळ आकार किंवा वर्तुळ आकार म्हणजे सर्कल किंवा सेमी सर्कल अशा शेपचे जे अस्थी असतात त्यांना वलय अस्थी असे म्हणतात. उदाहरणार्थ केशरुका म्हणजेच वर्टिब्रे, परशुका म्हणजेच रिब्स. नलक अस्थी म्हणजेच काय? तर हे नलिकेप्रमाणे असतात आणि ह्या नलिकेमध्ये पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये काय भरलेली असते? अस्थि मज्जा भरलेली असते. आणि हे विशिष्ट कोणत्या प्रदेशी असतात? शाखा प्रदेशी असतात. उदाहरणार्थामध्ये कुठले दिलेले आहेत? प्रगंड अस्थी म्हणजेच ह्युमरस, उर्व अस्थी म्हणजेच फ्युमर. त्याच्यानंतर एक 6वा प्रकार दिलेला आहे, तो फक्त सुश्रुतांनी दिलेला आहे, अणव अस्थी. अणव अस्थी म्हणजेच काय? जे आकाराने लहान असलेले अस्थी असतात त्यांना अणव अस्थी असे म्हणतात. तर त्याचे एक्झाम्पल काय आहेत? मणिबंध, व्रिस्ट जॉईंट, गुल्फ, अँकल. उदाहरणार्थ कार्पल बोन व टार्सल बोन. अस्थींची संख्या चरकनुसार किती आहे? 360, सुश्रुतनुसार 300, आधुनिक शास्त्रानुसार 206, युनानीनुसार 242. तर इकडे अस्थी हा चॅप्टर फिनिश होऊन जातो.